2 मिनिट थांबा. शौर्य, काय रे अजून जागा आहेस तू? झोपला नाहीस? काय? ट्रेनिंग आत्ता? नाही नाही बाळा, खूप उशीर झाला. आत्ता काही ट्रेनिंग विनिंग नाही. उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला अभ्यास करायचा की नाही. जा आता झोपा, पळा पळा पळा. बरं ठीक आहे, अभ्यास झाला असेल ना तरी वेळेत झोपायला हवं की नको? जा झोप जा. आता काय शौर्य, अजिबात हट्टीपणा करायचा नाही. गुड बॉयस की नाही तू? वेळेत झोपायला हवं ना. जा झोप जा जा. उद्या सकाळी जा पटकन. ताई, तो नाही ऐकणार आहे. त्याला दे काहीतरी करायला, म्हणजे तो थकून झोपून तरी जाईल. नाहीतर तुलाही झोपू नाही देणार बघ. शरू, नको बाई सांगू काहीतरी त्याला. एक गेम खेळायचा आहे, पण एकच गेम. हा शौर्य, एक गेम खेळून झाला की गपचूप झोपायला जायचं, ठीक आहे? हा, प्रॉमिस दे मला. बघा शरू, प्रॉमिस केलं बरं का त्यांनी. प्रॉमिस. हा, एक गेम खेळून झाला की झोपायचं, ठीक आहे? आता काय गेम देऊ तूच सांग. लपाछपी वगैरे सांग ना. आयडिया. चोर पोलीस खेळूया. हा, मी चोर तू पोलीस. आणि काय करूयात बरं? 1 ते 100 आकडे मोज, मी लपते तोवर. आणि मग मी जिथे जिथे लपीन की नाही तिथे तुझ्यासाठी चिठ्ठ्या सोडीन, म्हणजे तुला क्लू मिळेल. मग तुला हळूहळू माझ्यापर्यंत पोहोचता येईल. चालेल? ओके इन्स्पेक्टर साहेब. डन. चला, डोळे मिटा, 1 ते 100 आकडे मोजा, मी लपते. जा पटकन, डोळे मिटा. बघा, चिटिंग नाही करते ना, बघू. हा, नो चिटिंग. हा, मी लपते आता, ठीक आहे? मोजा आकडे मोजा. झाले का 100? हा, ती गेली. जा आता पटकन, पळ 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 पळ. देवापासचा अंधार करते मी मंतर छू, आलास माझ्यापाशी तर सापडेल पुढे क्लू. हात माझे 3, पाय माझे 12, सतत पायावरून फिरतो हात, त्वरा करा त्वरा करा.
काय इन्स्पेक्टर साहेब, चोराला शोधताय होय? हा मग चला, मी हवी येतो तुमच्या संग. हा, तुमचा हवालदार बनून आपण दोघांनी आहे ना एकत्र मिळून शोधूया. चला. काय तुम्ही एकटेच शोधणार आहे होय? चालेल चालेल. दिवसभर पळून पळून पाय जातात दमून, मग यायचं खोलीत आणि अंथरूण घ्यायचं ओढून. इंटरेस्टिंग आहे, पण मला शेवटचा टास्क नाही कळला. म्हणजे अगं सोपं आहे. मी इथे झोपते, मग तो मला शोधायला इथे येणार. शरू, आतापर्यंतचे सगळे टास्क त्यांनी व्यवस्थित पूर्ण केले. खूप स्मार्ट आहे ग. हा पण टास्क तो नक्की पूर्ण करेल बघ. नाही ताई, पण झोपायची जागा म्हणजे त्याला त्याची झोपायची जागा वाटली तर मग तो त्याच्या खोलीत जाईल ना. अरे देवा. काय करत होता? हात का लावला? काय विचारते मी, काय करत होता? चोर पोलीस खेळत होता. हे असं कुणी शिकवले तुला हे असले उद्योग? हा, काय वाट लावून ठेवायला आलायस का इथं? हा, नुसता खेळ 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 खेळ, दुसरं काय सुचत नाही काय तुला? 2 पैशाचा अभ्यास नाही, फक्त होऊन राहायचं. मेनका, अगं काय झालंय? कशापायी ओरडतीयस? नाही, तू असं नाही सुधरायचं. तुला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय लावशील? मेनका, लावशील लावशील मेनका, लावशील आयुष्याचा खेळ करशील, कळतंय तुला? मेनका, अगं कशापायी मारतीयस त्याला? जाशील का? सांग मेनका, काय करतेस? अगं माणूस आहेस की हैवान आहेस? किती कळवळतंय ते पोर. का त्रासलीयस एवढी? माझं चुकलं, मीच नीचे, मला अक्कल नाहीये. आत्या, समजावा जरा हिला. मी औषध लावून आणते. चल बाळा. मलाच कळत नाही. मेनका, अगं का वागतीयस अशी? हा, अगं लहान लेकरू आहे ते. हे बघ, मान्य आहे त्यानं अभ्यास केला पाहिजे. अगं पण थोडं खेळलं बी पाहिजे. जरा मोकळं सोड की त्याला. का अशी दटावाया लागली आहेस त्याला? अयो, कळतंय हो मला, पर मी काय करू? बापा होईन पोर आहे, त्याला काही
राहू नये ना एवढंच वाटतं मला. त्यात त्याला बोलता येत नाही म्हणून लय काळजी वाटते हो त्याला. त्यामुळं बरं चुकलं, माझं चुकलं आई, माझं चुकलं. रडू नको बा, रडू नको, शांत हो, बस इथे, इथे बस. बघू रडू नको, थांबा बाळ. थोडं दुखेल, थोडं सहन कर हा, पण बरं वाटेल. हो रे, हो रे. बर नाही, बघू तू आते. थंड वाटतंय का थोडं? बरं वाटतंय? नाही? आपण मलम पण लावूयात हा त्याला. थांब जरा. बर नाही, थांब, मला म्हणते थांब. दे, थोडं दुखेल हा. हो, मी पुंकर मारते की नाही, बरं होईल. बरं वाटेल बघ आता. दुखणं कसं पटकन पळून जाईल. बघू तो हाते. हो हो हो, त्रास होतोय बाळाला. शौर्य, आराम करायचा आता. कळलं का मी काय सांगते? अजिबात कुठे खेळायला जायचं नाही, कळलं? हा, ऐकशील ना माझं? मला सांग, त्या रूम मध्ये का गेला होतास तू? काय करत होतास? कागद होता. तू कागदाला हात लावला म्हणून तिने मारलं? कसला कागद होता? माझं नाव लिहिलेलं त्या कागदावर? तू नको आता त्याचा विचार करू हा. बरं वाटेल तुला आता थोड्या वेळाने, हा बाळा. माझ्या नावाचा कागद मेनकाच्या खोलीत, आणि त्या कागदाला हात लावल्यामुळे इतकी चवताळली? नाही नाही, काहीतरी नक्कीच तिच्या विरोधात ठोस पुरावा असणार त्या कागदावर. नाहीतर या लेकराला एवढं नाही मारणार ती. मला असं वाटतं हे सगळं तिच्या कुठेतरी अंगलट येणार, म्हणून शौर्यावर तिने इतका राग काढला. आई, मलाही चुकीचं वागलो. शौर्यावर हात उचलला मी. आता मला ना काहीतरी शिक्षा करून घ्यायला पाहिजे. हे बघ, तू असा विचार करू नगस. तुझ्या ना डोक्यात कसलं तरी भूत आहे बघ, म्हणून असा राग राग करतीयस. भूत नाही हो, शौर्याच्या भवितव्याची काळजी लागून राहते माझ्या डोसक्यात नुसती. कारण दादाच्या माघारी त्याचं भवितव्य मलाच बघायचंय म्हणून ते समजा ठीक आहे ग, पण तू जरा शांत हो ना. आई, अहो कसं शांत राहू? अहो, शौर्याला एकतर बोलता बी येत नाही, म्हणून बाबा त्याच्या शिक्षणाची बाजू खंबीर असावी. त्याला भविष्यात काही नडायला न ग, म्हणून चाललंय हो सगळं. तो जर नीट नाही शिकला ना तर दादाला लई वाईट वाटेल, म्हणून समजा अट्टाहास आहे माझा. हे बघ, समजा चांगलं होईल बघ. हे बघ अगं, आपला शौर्य हुशार आहे, समजूतदार आहे. तो ना नक्की चांगलं शिक्षण घेणार बघ. वय की चांगला शिकन, पण जर नाही शिकला ना तर उद्या लोक उठून मला बोल लावतील. अडाणी आत्यामुळे भाचा बी अडाणीच राहिला. तू कशापायी असा वांगाळ विचार करतेस ग? असं काय बी होणार नाही बघ. समजा चांगलं होणार आहे मेनका, समजा चांगलं होणार आहे. आई, अहो खर तर मी शौर्याची हत्या म्हणून नाही,
आई म्हणून जपते हो त्याला. त्याला कुठं कमी पडू नये, त्याला काही लागू नये, त्याचं मन दुखवू नये, त्याचं हे त्याचं ते, त्याचा आनंद, त्याची चिंता, सगळं सगळं मला आपलंसं झालंय. त्यामुळे त्यासाठी काय करावं, त्याचं भवितव्य कसं घडवावं, हेच डोसक्यात विचार चालू असतात तो माझ्या नुसतं. मेनका, तुझं लई कौतुक आहे ग. तू अजिबात काळजी करू नकस. उलट आपला शौर्य नशीबवान आहे बघ. तुझ्यासारखी प्रेम करणारी आत्या आहे त्याला. तुझ्या प्रेमात, तुझ्या काळजीत तो अगदी सुखात वाढतोय. नको जास्त विचार करूस. खूप दुखतंय का रे? आपण ना एक जादू करूया. हा, तू डोळे बंद कर. बरं वाटतंय? बघ, म्हणाले होते की नाही माझ्याकडे जादू आहे. तुला गेम खेळायचा? चल आपण गेम खेळूया. अक्षरा, अगं अक्षरा, ही नेमकं बाई आहे की हैवान? हा, अगं अशी हत्याना जगात पहिल्यांदाच बघितलंय बघ. लई शिट्ट बाई आहे ती. तिला काय दयामाया नाही होय? हा, अगं एवढूशा लहान पोराला केवढं मारलंय तिनं. हे असं वागताना तिला काय बी वाटलं नाही? हा, तिला मन बिन काय भावना बिन आहे की नाही? तुम्ही शांत व्हा. तुम्हाला सांगते ऍक्च्युअली मी काय झालंय. शौर्य मेनकाच्या खोलीत गेला होता आणि त्यांनी ना कुठल्या तरी कागदाला हात लावला म्हणून तिचं इतकं पित्त खवळलं आणि त्याच्यावर हात उचललाय. काय ग? एका कागदाला हात लावला म्हणून तिने याला मारले होय? नाही, एका कागदाला हात लावला म्हणून नाही, तुमच्या लक्षात नाही येते. तो कागद साधा सुद्धा कागद नसणार आहे. तिच्या विरुद्ध नक्की काहीतरी ठोस पुरावा असणार आहे. म्हणून म्हणून इतकी हायपर झाली ती. अगं अक्षरा का मेनका, अगं शौर्य कुठे आहे? असेल की इथंच कुठंतरी. मी काय म्हणते, बरोबर आहे अक्षरा. अक्षरा ग, मी मगाशी जेव्हा तिच्या खोलीत गेलो ना तेव्हा तिनं ना ड्रॉवर मध्ये काहीतरी लपून ठेवलं बघ. होय अक्षरा, जर काय तिच्या विरुद्धचे पुरावे त्या खोलीत असतील ना तर मेनका गेली आता बाराच्या भावात. आत्ताच्या आत्ता जातो, तिला खोलीच्या बाहेर काढतो आणि त्या खोलीची झडतीच घेतो बघ मी. चल. नाही, ऐका ऐका, जरा शांत व्हा. असं रागाच्या भरात पाऊल उचलून नाही चालणार आपल्याला. काहीतरी चुकीचं करून बसाल. हे बघा, ती खोली निर्मला आत्यांची पण आहे, त्या पण तिथे असणार. पण अक्षरा, आपण लक्ष लगेच गेलो नाही ना तर मेनका पुरावे नष्ट करेल की. आपल्याला आत्ताच पाऊल उचलावं लागणार आहे, पण स्मार्टली. आयो काय बी समजणं झालंय बघा. शौर्यचं कसं करावं, त्याचं भविष्य कसं घडवावं. माझं ना अक्षरशः जीव घुसमटायला लागलाय बघा. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकस. अगं शौर्य लहान आहे अजून, त्याला अजून तेवढी समज नाही. पर तू अशी रागराग करत राहिलीस ना तर मात्र तू नकोशी होशील बघ त्याला. हे बघ, तू हे समज त्याच्या भल्यासाठी करतेस हे मला कळतंय, पर त्याला कसं कळल? ते लहान लेकरू आहे ग, त्याला समज नाही अजून तेवढी. हा पर त्याच्या वयाच्या मानाने लई समजूतदार आहे बघ. आता तू त्याला कशी वागवतेस ना यावर समज ठरते. पण तू असाच रागराग करत राहिलीस आणि तू लांब गेला ना तर मात्र अवघड होईल बर का. आई, हो मला मान्य आहे की मी नुसता त्याच्यावर राग धरते, पर तो राग बी त्याच्या भल्यासाठीच असतोय. बरं तुम्ही म्हणताय ना, तर यापुढं मी आताचं मन नाही दुखवणार. आत्ता जाऊन त्याची माफी मागते बघा. ठीक आहे, आता जा आणि त्याची माफी माग. हे बघ, एक लक्षात ठेव, तुझ्याबद्दल कुठली बी तिडीक त्याच्या मनात राहायला नको. हा, आणि त्याला काय लागलंय त्याची चौकशी भी कर.
शौर्य, मी लईच मारलं तुला, माझं चुकलंच बघ, मला माफ कर. मेनका, आत्ताच्या घडीला मी ह्याला समजवलं आहे, पर तू पुन्हा असं वागू नकोस. अगं शौर्य लहान आहे, ह्याच्या मनाचा जरा तरी विचार कर की. नाही, मला मान्य आहे की तुला ह्याची काळजी आहे, याचं शिक्षण महत्वाचं आहे, पर तू जे काय वागलीस ना ते चुकीचं आहे बघ. वय म्या लईच रागवली, म्या उगाच मारलं तुला, खरंच सॉरी, माझं चुकलं, मला माफ कर, परत नाही करणार मी. आता यातून तरी अक्कल घे, पुण्यांना माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही. मेनका, माझ्या हातात असतं तर म्या परत कधीच शौर्यला तुझ्यासारख्या बाईजवळ फिरकवितलं नसतं.